आणि गेल्या 2 ते 3 वर्षांपासून रखडलेली मुंबई महापालिका निवडणूक येत्या काही महिन्यांमध्ये होणं अपेक्षित आहे आणि या अनुषंगाने पुन्हा एकदा वाद प्रतिवाद हे समोर येऊ शकतात। याचं कारण आता समोर आलेलं आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे यांनी दिलेले संकेत। या निवडणुकीमध्येही मतचोरीच्या आरोपांचा मुद्दा गाजेल हे स्पष्ट झालेलं आहे। मुंबईतील मतदार याद्यांमध्ये झालेला घोळ हा 8 ते 10 दिवसात सांगणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणतात। पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं। त्यामुळे आरोप प्रत्यारोपांची मालिका या मुद्द्यावरही आता सुरू होण्याची चिन्ह पाहायला मिळतात। तुम्ही प्रत्येक मतदार यादी पहिली निवडणूक आयोगाकडे जाऊन मतदार यादी घ्या। प्रत्येक बूथ प्रमुखाला मी आता कंपल्सरी सांगणार की त्या खिशात मतदार यादी असलीच पाहिजे। आणि येता जाता नुसतं बघ काय वसंतराव तुमचं काय नाव, तुमच्या घरात किती, तुमच्याकडे काय नवीन मतदार आहेत, तुमच्याकडचे कोणी बाहेर गेलेले आहेत, हे तपासू शकत नाही आपण। आता जे राहुल गांधींनी शोधलं आपण सुद्धा ते शोधतोय। एक 8 ते 10 दिवसामध्ये आपण त्याचं मुंबईमध्ये जे झाले ते तुम्हाला दाखवणार आहे। आणि आता बातमी येते ओबीसी नेत्यांसंदर्भातली। ओबीसींच्या उपसमितीची एक महत्त्वाची बैठक आज पार पडलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली आणि ज्याच्यामध्ये मंत्री छगन भुजबळ हे चांगलेच आक्रमक